अनंतनागमधील हल्ल्यामध्ये पालघरमधल्या 2 महिला भाविकांचा मृत्यू झालेला आहे। डहाणूमधील 2 पुरुष आणि 15 महिला गुजरातमधील ओम ट्रॅव्हल्स वलसाड या बसमधून अमरनाथ यात्रेला गेले होते। निर्मला देवी ठाकूर आणि उषा सोनकर अशी मृतांची नावे आहेत। राज्य सरकारने या मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे। अमरनाथच्या यात्रेकरूंवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्र सरकारवरती टीकास्त्र सोडण्यात आलाय। हिंदुत्ववादी सरकार असतानाही काश्मीर खोऱ्यातलं चित्र बदललं नसल्याचा टोला सामनामधून लगावण्यात आलाय। जवानांचा हुतात्म्य आणि निरपराध्यांचा रक्तपात हा कधी थांबलेला नाही, याचा आता हा नेमका कधी थांबणार आहे याचं उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन देऊ शकणार नाहीत, अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी कथित गोरक्षकांना चांगलंच फैलावरती घेतलाय। दहशतवाद्यांच्या बॅगमध्ये बॉम्बऐवजी गोमांस असतं तर एकही वाचला नसता, असा सणसणीत टोला उद्धव यांनी लगावलेला आहे। गोमांस, गोरक्षा या सगळ्या गोष्टी थोतांड असून गोरक्षकांमध्ये खरंच हिंमत असेल तर त्यांनी दहशतवाद्यांचा सामना करावा, असं आव्हान त्यांनी दिलंय। असं मी समजू अतिरेक्यांच्या जर का त्या बॅगेत दारुगोळ्याच्या ऐवजी गोमांस असतं तर अतिरेकी एक सुद्धा सुटला नसतं, असं समजू। हे जे काय सगळं स्वतः चाललंय, गोमांस, गोरक्षक जा ना, असं गोरक्षक जे कोणी असतील त्यांनी जाऊन त्या अतिरेक्यांचा सामना करावा। तरी मला माहिती नाही आता हायवे पासून 500 मीटरच्या गणपती उत्सव साजरा करायला मग बार आणि पब मध्ये जाण्यापेक्षा उत्सवाला जाऊन प्लास्टिक केलेली बरी की नाही? काहीतरी तुम्ही मोजपट्टी लावा की नाही, लावणार की नाही? राज्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर स्वस्त होणार आहे। पेट्रोल 67 पैसे, डिझेल 1 रुपया 24 पैसे तर गॅस सिलेंडर 11 रुपयांनी स्वस्त होणार आहे। स्टेट स्पेसिफिक सरचार्ज म्हणजे SSC हा कर रद्द झाल्यानं ही दर कपात होणार आहे। GST लागू झाल्यानंतरही तेल कंपन्यांकडून SSC आकारला जात होता। याबाबत फार्मफेडचे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षण खात्याकडे तक्रार केली आणि त्यानंतर ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान यांच्याशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर बापटांनी मागणी मान्य करत SSC हा कर जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसनं आता नवं आंदोलन छेडलेलं आहे। काँग्रेसकडून माझी कर्जमाफी झाली नाही हे राज्यस्तरीय अभियान राबवण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेली आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। पक्षाने लावून धरला असताना या सरकारने 34,000 कोटीची जी कर्जमाफी करून 90% लोकांना आम्ही कर्जमुक्त केल्यासंदर्भातल्या ज्या घोषणा केल्या होत्या त्या कशा फसव्या आहेत, कशा चुकीच्या आहेत, या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने सर्व पर्दाफाशच्या सरकारचा केलेला आहे आणि त्याचा फार तीव्र असंतोष लोकांच्या मनामध्ये कायम आहे। काँग्रेसचे आमदार नितेश राणेंना अटकेनंतर जामीन मंजूर झालेला आहे। सहाय्यक मत्स्य आयुक्तांविरोधात केलेल्या मासेफेक आंदोलनानंतर मालवण पोलिसांनी कारवाई करत नितेश राणेंसह 24 जणांना अटक केली होती। अटकेनंतर नितेश राणेंना कुडाळ सत्र न्यायालयामध्ये अटक करण्यात आलं होतं आणि आता नितेश राणेंसह 24 जणांची प्रत्येकी 7,000 रुपयांच्या जामिनावरती सुटका करण्यात आली आहे। आषाढी वारीनंतर पंढरपूरमध्ये स्वच्छतेसाठी महाअभियान राबवण्यात आलेलं आहे। झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग असं म्हणत जिल्हाधिकारी, ZP CEO, ZP अध्यक्षांसह 12,000 जणांनी हातामध्ये झाडू घेत महास्वच्छता अभियान राबवलंय। दरवर्षी आषाढी वारीनंतर स्थानिक प्रशासनासमोर स्वच्छतेचा प्रश्न उभा राहतो। एकट्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ही सफाई होणं अशक्य आहे, त्यामुळे जिल्हा परिषद CEO डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी तालुक्यातील 7,000 कर्मचारी आणि 5,000 स्वच्छता दूतांसह पंढरी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या 3 दिवसाच्या उत्सवामध्ये साईबाबांच्या झोळीमध्ये भक्तांनी कोट्यवधींची गुरुप्रदक्षिणा ही अर्पण केलेली आहे। बाबांच्या चरणी तब्बल 5,52 लाखांचं दान देण्यात आलेलं आहे। दानपेटीमध्ये 3 कोटी, डोनेशन काउंटरवरती 1 कोटी आणि चेक, DD आणि ऑनलाईन डोनेशनच्या माध्यमातून 1 कोटींचं दान बाबांच्या झोळीमध्ये मिळालंय। तर 60 लाख रुपयांचं
2200 ग्रॅम वजनाचं सोनं आणि 8 किलो 400 ग्रॅम चांदीच्या वस्तू अर्पण करण्यात आलेल्या आहेत। विविध देशातील 10 लाखांचं परकीय चलन सुद्धा संस्थानला प्राप्त झालंय। पुण्यानंतर आता कोल्हापूरमध्ये हेल्मेट सक्तीवरून वाद निर्माण झालेला आहे। 15 जुलैपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे। या हेल्मेट सक्तीचं वाहन चालकांकडून स्वागत केलं जातंय, तर शिवसेनेनं मात्र तीव्र विरोध केलेला आहे। शहरामध्ये वाढणाऱ्या चोऱ्या, हत्या, मटका, दारू या गुन्ह्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पोलीस हेल्मेट सक्तीच्या मागे का लागलेत असा सवाल शिवसेनेनं केलाय। पोलिसांनी सक्ती करू नये, त्याऐवजी पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा असं शिवसेनेनं म्हटलेलं आहे। धुळे बस स्थानकामध्ये एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यानं धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आलाय। प्रवाशांनी दारूच्या नशेमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची त्यांनी भयानक उत्तरं दिली आहेत। पोलीस कर्मचाऱ्याचा धिंगाणा पाहून बस स्थानकामध्ये काही वेळ भीतीचं वातावरण होतं। दरम्यान आता मद्यधुंद अवस्थेतील या पोलीस कर्मचाऱ्यावरती पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। नाशिकच्या तिडके कॉलनीमधील दारू दुकानाच्या विरोधामध्ये महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। दारू दुकानाला विरोध करत महिलांनी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावरती आणून फेकले। यावेळी पोलीस, वाईन शॉपच्या मालकांचे बाउन्सर्स आणि स्थानिक महिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली। स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा वाईन शॉपच्या मालकांना 2 ट्रक भरून दारूचा माल आणला। याबाबत वारंवार तक्रार केल्यावर दुकान नाही तर गोदामासाठी वापरू असं सांगत हे बॉक्स तिथंच ठेवण्यात आले। त्याला विरोध करत स्थानिक महिलांनी हे बॉक्सच्या बॉक्स रस्त्यावरती फेकले। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत इचलकरंजीच्या संजीवनी रुग्णालयामध्ये तोडफोड करण्यात आली आहे। यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये डॉक्टर सुनील बडवे हे जखमी झालेले आहेत। फुफ्फुसाचा त्रास होत असल्यानं अर्जुन जाधव या रुग्णाला 15 दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र 15 दिवस झाले तरी त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही। याबाबत जाधव यांच्या मुलींना डॉक्टर बडवेंना सांगितलं सुद्धा होतं, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। एकदा चोरीला गेलेली वस्तू परत मिळणं तसं कठीणच असतं, मात्र नाशिकच्या 62 जणांचा चोरीला गेलेला तब्बल 52 लाखांचा मुद्देमाल परत मिळालेला आहे। नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये नाशिक पोलिसांनी हा मुद्देमाल परत केला। यामध्ये 13 लाखांचे दागिने, काही कार, 29 दुचाकी, LED टीव्ही, मोबाईल यांचा समावेश आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातले 13 पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या 1 आणि 2 युनिट करून हा माल जप्त करण्यात आला होता। रत्नागिरीमधील शहीद जवान राजेंद्र यशवंत गुजर यांच्यावरती लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार पार पडले। रत्नागिरीतील मंडणगडच्या पालवणी या त्यांच्या मूळ गावी हे अंत्यसंस्कार पार पडले। वायुदलाच्या जवानांनी हवेमध्ये गोळीबार करत शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिलेली आहे। पालवणीसारख्या दुर्गम भागातले गुजर मोठ्या हिमतीनं वायुदलामध्ये भरती झाले होते। 7 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्तांच्या बचाव कार्यामध्ये सहभागी झालेल्या गुजर यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता आणि यात फ्लाइंग इंजिनियर सार्जंट असलेले गुजर हे शहीद झाले होते। सांगलीतल्या विटामध्ये जीएसटीला विरोध करत यंत्रमागधारकांनी बंद पुकारलाय। यामध्ये विटा शहरातल्या 1100 यंत्रमागधारकांची धडधड थांबल्याचं दिसून येत आहे। याआधी वस्त्रोद्योग साखळीमध्ये फक्त सूत विक्रीवरती व्हॅट होता, मात्र आता सूत, कापड, रंग प्रक्रिया, होलसेल आणि किरकोळ व्यापार या सर्व टप्प्यांवरती 5% जीएसटी आकारणी होणार आहे। त्यामुळे यंत्रमाग व्यवसाय नुकसानीमध्ये येण्याची शक्यता विचारात घेऊन काही दिवस उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पावसाळा सुरू होऊन 1 महिना उलटला तरी नांदेडमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही। दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन करावं यासाठी नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये धोंडी धोंडी पाणी दे असं म्हणत पावसाची आळवणी सुरू झालेली आहे। जिल्ह्यामध्ये जूनच्या सुरुवातीला पावसानं हजेरी लावली, मात्र नंतर तो गायब झालाय। तो अद्यापही बरसलेला नाहीये। शेतीमध्ये पेरलेलं बी आता वाळण्याच्या मार्गावरती असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। त्यामुळे वरुण राजाच्या कृपेसाठी हिमायतनगरमध्ये धोंडी धोंडी पाणी द्यायचं आवाहन करण्यात आलंय।